नमस्कार, सुदर्शन न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत। मी आहे दत्तात्रय केमनर। आता सध्या या लोकसभेच्या निवडणुकीचा आज 4थ्या टप्प्यामध्ये मतदान होत आहे। आपण या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राहता तालुक्यातील राजुरी या गावी आहे। सध्या सकाळपासून बघितलं आपण या ठिकाणी मतदार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मतदान करण्यासाठी त्यांचा ओघ आहे आणि एकंदरीत या 4थ्या टप्प्यामध्ये होणाऱ्या मतदानामध्ये नागरिकांनी घराच्या बाहेर मतदान करण्याचं अनेक संस्था असतील, पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आवाहन करत आहे। आपल्यासोबत या ठिकाणी शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष सोमनाथजी गोरे आहे। गोरे साहेब, एकंदरीत या निवडणुकीमध्ये काय सांगाल, कशा प्रकारे परिस्थिती असेल? मी सोमनाथ गोरे पाटील, राहता तालुका, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख। या मतदारसंघामध्ये भाऊसाहेब वागचौरे साहेबांचं एकदम चांगलं काम आहे। त्यांनी प्रत्येक गावात सभामंडळ प्रश्न असो, लाईटचे प्रश्न असो, त्यांनी भरपूर कामं केले आणि जो याच्या अगोदरचे जे खासदार होते लोखंडे, हे मतदारसंघात 10 वर्षे पुढंच फिरत आणि कुठल्याच गावात गेले नाही आणि त्याच्यामुळं भाऊसाहेब वागचौरे साहेब हे 2-2.5 लाखाच्या मतांनी इथं निवडून येणार आहे। सोमनाथजी, तुम्ही यापूर्वी अनेक वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करतात आणि सदाशिव लोखंडे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांच्याकडून ते उमेदवारी घेऊन या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार म्हणून आहे। या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना वर्सेस शिवसेना निवडणूक आहे, या संदर्भात काय सांगाल तुम्ही? हे विषय असा आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा हे बालेकिल्ला आहे शिर्डी मतदारसंघ। इथं जो उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्हाला देतील, शिर्डी मतदार जे राजा आहे ते उद्धव साहेबांनाच पसंती देतात आणि भाऊसाहेब वागचौरे हे आपला माणूस आपल्यासाठी आहे, लोकल माणूस आहे। हे लोखंडे बाहेरच्या मतदारसंघातून इथून आलेले आहे। ते गेले 10 वर्षापासून मतदारसंघात फिरले नाही, जनतेचे काही कामं मार्गी लावले नाही त्यांनी आणि जे निवडणुका कॅनलचे जे कामं होते ते जे वागचौरे साहेबांनी 14 प्रश्न मार्गी लावले आणि हे श्रेय घ्यायचं राजकारण हे लोखंडेंनी केलं आणि त्याला जी मान्यता दिली ते उद्धव साहेबांकडे आम्ही जलदिंडी घेऊन गेलो तिकडं मातोश्रीवर। तिथं मग उद्धव साहेबांनी कॅबिनेट मंत्री बोलून ते प्रश्न मार्गी लावला। हे होते आपल्यासोबत सोमनाथजी गोरे। त्यांनी सांगितलं एकंदरीत अशा प्रकारे वातावरण आधी 2 मिनिटं सकाळी मतदानाचे बी घेऊन आलेले, काय सांगाल मोठी मतदानासंदर्भात? आज सकाळी मतदान आहे या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आणि एकंदरीत आपण सकाळी आवरून सकाळीच मतदान करण्यासाठी आलेलं आहे। महिलांचं काम सकाळी लवकर आवरतं, पण आपण मतदान करण्यासाठी लवकर मतदान करण्यासाठी आलात का? हो। काय सांगाल भाभी मतदान करण्यासंदर्भात? तुम्ही आजी मतदानासाठी या आपण बघितल्या वयोवृद्ध मातोश्री होत्या, यांचं देखील मतदान करण्यासाठी किती उत्साह आहे। तर तरुणांनी सगळ्यांनी या ठिकाणी मतदान करण्यासाठी घराच्या बाहेर पडून 100% मतदान करावं असं देखील नागरिकांना आवडतं। सुदर्शन न्यूजसाठी दत्तात्रय केमनर, नमस्कार।